सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 46 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि एक निवेदन, महाराष्ट्रीयन इंडियन या नावाचा जो हरामखोर एक माणूस होता त्याला मी हाईड केलेलं आहे आणि हे त्यानं ऐकावं म्हणून मी बोलत आहे. ओके, बाकीच्यांनी सिरियसली घेऊ नका. तर दौलतने चंद्राचा पदर ओढला आणि त्याच्या कंबरड्यात कोणीतरी लाथ घातली आणि त्याला चिखलात पाडला. आता दौलतचं तोंड खाली चिखलात होतं आणि चंद्रानं तिकडं पाहिलं तर तो शशी होता आणि शशी चंद्राला म्हणाला, पटकन गाडीत बस. चंद्रा आता पळत गेली आणि गाडीत बसली. दौलतला आता चिखलातून उठायचं कळत नव्हतं आणि शशी त्याला आणि त्याच्या माणसांना म्हणाला, हिंमत असेल तर मागे येऊन दाखवा. इथे चिखलातच तुमची कबर नाही खोदली तर इनामदाराचं नाव नाही सांगणार. असं म्हणून शशीसुद्धा गाडी सुरू करून निघून गेला आणि दौलतनंही पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर शशी गेला होता. त्याला आणि शशीला आता एकमेकांची ओळख झालीच नाही आणि बघितलंही नाही दोघांनी एकमेकांना. आणि दौलतचा माणूस म्हणाला, धाकलं धनी, मला असं वाटतं की चंद्राचा नाद सोडून द्या. ती तुमच्या नशिबात नाही. तिला आता कोणीतरी भेटलंय, बहुतेक मुंबईमध्येच. तसं दौलतनं आता मर्दासारखं त्याच्यावर राग काढायला सुरुवात केली आणि त्याला कानाखाली दिल्या आणि म्हणाला, आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा, पण मी तिचा बदला घेणार म्हणजे घेणार. आणि आता तिच्यासोबतच ज्यानं तिला आता वाचवली त्याचा सुद्धा. आणि आता गाडीमध्ये शशी तिला म्हणाला, गाडीच्या मागं का पळत होतीस ग? बोल, तुला कुठं जोडू? आणि चंद्रा म्हणाली, माझी पिशवी राहिली होती ना तुझ्या गाडीत, ती कोण घ्यायचं? ती घेऊनच चालला होता की तू? शशीनं आता गाडी थांबवली आणि म्हणाली, बरं, आता घे तुझी पिशवी आणि उतर खाली. पण चंद्रा आता तशीच बसून राहिली. मग शशी म्हणाला, काय झालं? पिशवीसाठीच पळत होतीस ना, मग आता घे आणि उतर. आणि चंद्रानं त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली, आता मी कुठे जाऊ? तसं शशीला आधीच सगळं माहीत झालं होतं. रत्नाचं आणि तिचं बोलणं ऐकून, ते गुंड बघून. आणि मग तो म्हणाला, पण मी तुला सोबत नेऊन काय करू? तुझं कोणी नातेवाईक आहे का? तिकडे सोडू का तुला? पण आता चंद्राला सुद्धा शशीला सोडू वाटत नव्हता आणि ती म्हणाली, तुला सोडायचं तिकडं सोड, पण इथनं चल. आणि माझ्या मामाच्या गावाला सोडशील का? मला तिथं कोणी ओळखेल का? शशी म्हणाला, आता मी तुझी जबाबदारी घेणार नाही बरं का. तुझं तू जा तुझ्या मामाच्या गावाला. माणुसकी म्हणून तुझ्या गावापर्यंत आणली तुला. आता मी निघालो मुंबईला. तुझ्या नादात माझी कामं खोळंबून राहिली आहेत. तिकडं बाबा माझी वाट बघत असतील. आणि चंद्रा आता रडायला लागली आणि शशीला वाईट वाटलं आणि तिला आता सोडायलाच नको. जिकडं नशीब घेऊन जाईल तिकडे घेऊन जाऊया असं त्यानं ठरवलं. आणि तो मुंबईच्या दिशेने पुन्हा चंद्राला घेऊन निघाला. आणि एके ठिकाणी कोल्हापूरमधल्या तालुक्याच्या गावात तो आला आणि तिथून STDमधनं त्यानं रवी शेठला फोन केला आणि इकडची परिस्थिती सांगितली. आणि रवी शेठ म्हणाले, अजित, बरं झालं तू फोन केला. पोलीस तुझ्या मागावर आहेत, त्यांना खबर लागली आहे. त्यामुळे हायवेनं ते गाड्या चेक करत आहेत. तू हायवेनं येऊ नकोस, कच्च्या रस्त्यानं ये. उशीर लागला तरी चालेल, पण तू सेफ राहा. आणि पैशाचीही काळजी करू नकोस बेटा, पण तू सुखरूप ये. कारण आत्ता जर तू त्यांच्या हाती सापडलास तर तू शशी आहेस, फरार खुनी, हे त्यांना लगेच कळेल. सो बेटा, बी केअरफुल. आणि शशी हसूनच म्हणाला, बाबा, मीही सुखरूप येणार आणि पैसासुद्धा सुखरूप येणार, डोंट वरी. आणि शशीनं आता त्याची गाडी हायवेवरून खाली घेतली आणि चंद्रा म्हणाली, इतका चांगला रस्ता सोडून मातीच्या रस्त्याने कशाला निघालास? खरंच तू कच्चा ड्रायव्हर आहेस. आणि आता शशी चिडला नाही, फक्त गालात हसला. आता बघता बघता दुपार उलटून गेली आणि पोलिसांनी सुद्धा चंग बांधला होता की यावेळी शशीला मुंबईला जाऊ द्यायचाच नाही. सगळीकडून त्यांनी नाकाबंदी करून टाकली होती त्याची. तो राजरोसपणे या भागात येतो आणि गावटे कट्टे हत्यार विकून जातो आणि गुन्हेगाराची ताकद वाढते.
आणि पोलिसांना याची भनकसुद्धा नसते. पण यावेळी मात्र भनक लागली आणि पोलीस शशीच्या मागे लागले. एकदा तो हातात आला की मग सगळे धागेदोरे हाती लागणार होते. आणि यावेळी मुंबई पोलिसांपेक्षा चांगलं काम करून आपणच दाखवायचं असं बहुतेक कोल्हापूरच्या पोलिसांनी ठरवलं होतं. म्हणून जागोजागी त्याची नाकाबंदी करत होते. आणि शशी कच्च्या रस्त्याने निघून पुढे हायवेलाच येणार होता. पण नेमके तिथे सुद्धा पोलीस होते आणि त्यानं जागेवर गाडी थांबवली आणि लांबूनच पोलिसांना बघून त्यानं गाडी थांबवली. आणि चंद्रा म्हणाली, ए का थांबला, चल की लवकर. आणि शशी म्हणाला, पुढे पोलीस आहेत, आपल्याला जाता येणार नाही, ते गाडी चेक करतील. चंद्रा म्हणाली, मग करू दे की, कर, नाही त्याला डर कशाला. आणि शशी वैतागून म्हणाला, खूप शहाणी लागून गेलीस, शांत बस, माझ्याकडे बॅग आहे, समजलं. आणि ती म्हणाली, पण त्या बॅगेत कागद आहेत असं तूच म्हणालास ना, मग त्यात काय घाबरतोस. आणि शशीनं आता तिला दोन्ही हात जोडले आणि तिला हात जोडून म्हणाला, चंद्रा तू गप्प बसतेस का की तुला इथेच सोडू. तसं त्याच्या तोंडातून पहिल्यांदा स्वतःचं नाव ऐकलं आणि उगीचच तिला थोडंसं छान वाटलं. आणि चंद्रा म्हणाली, नको नको, मी शांत बसते, तुला काय करायचं ते कर, असं म्हणून तिने हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं. आणि शशी पोलिसांचा अंदाज घेत समोर बघत म्हणाला, गुड, अशीच गप्प बस. आणि काही वेळ थांबून त्यानं सिगारेट काढली आणि पुन्हा धूर काढत बसला. आणि आता गप्प बसेल ती चंद्रा कसली. तिनं तोंडावरचं बोट काढलं आणि म्हणाली, तू सारखा बेड्या का पितो. आणि शशी म्हणाला, त्याशिवाय मला काही सुचत नाही, ओके, मी विचार करतोय, तू गप्प बस बरं. आणि चंद्रा पुन्हा गप्प बसली. आणि थोड्या वेळाने त्याला काहीतरी सुचलं आणि त्यानं पुन्हा गाडी युटर्न घेऊन परत फिरवली. आणि चंद्रा म्हणाली, झालं, करून करून उलटाच विचार केला ना, पुन्हा उलटी गाडी फिरवली. आणि मी काय म्हणते, इतकं घाबरतोस का तू पोलिसांना, नक्की तुझं काम आहे तरी काय. कुणाचा खूनबिन केलास की काय. आणि शशी आता एका हातात सिगारेट ओढत आणि त्याच हाताने गाडी चालवत होता. ती सिगारेट संपल्याशिवाय तो फेकणार नव्हता. आणि गंभीर चेहरा करून म्हणाला, हो, मी खून केला. तशी चंद्रा थोडी घाबरली आणि म्हणाली, कुणाचा. आणि शशी तिच्याकडे थंड नजरेने बघून म्हणाला, देवाचा. आणि चंद्रानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, म्हणजे चक्क तू जन्मदात्याचा खून केलास, येडा कुठला. अरे तोच आपल्याला जन्म देतो आणि तो त्याच्याबद्दल असं बोलतोस होय तू. तुला माहीत तरी आहे का तो कुठं असतो. आणि शशी म्हणाला, मग सांग ना कुठे असतो, मी तिथं जाऊन त्याचा खून करतो आणि अशी घाणेरडी दुनिया जन्माला घातली म्हणून त्याला शिक्षा देतो. आणि चंद्रा म्हणाली, आता दुनियेला का घाणेरडं म्हणालास. आणि शशी म्हणाला, मग खूप चांगली आहे का ही दुनिया. आणि या दुनियेतील माणसं. आता तुझ्या मागे लागला होता तो, तुझ्याशी लग्न केलं होतं आणि तुला फसवणारा तो, खूप चांगले आहेत का सगळे. आणि चंद्रा म्हणाली, त्यांचं सोड, देवासोबत दैत्यसुद्धा असतातच, पण तुझ्यासारखी पण असतात की चांगली माणसं जी दैत्यापासून लोकांना वाचवतात. आणि शशी म्हणाला, मी सुद्धा राक्षस आहे, माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नकोस चांगल्या वागण्याच्या. चंद्रा म्हणाली, असू दे, तू चांगला आहेस हे तू कबूल करतच नाहीस, का स्वतःला राक्षस म्हणून घेतोस. सॉरी बरं का, खोकला माझा पुन्हा वाढतोय. काय करणार. आणि मग शशी म्हणाला, पण तू का मला जबरदस्ती देव म्हणतेस. चंद्रा म्हणाली, कारण तू माझी मदत करतोस. तुला देवानं पाठवलं. आणि यातच पुन्हा त्याचं देव आणि राक्षस यावरून वाद सुरू झाला. आणि शशी पुन्हा येऊन होता तिथंच थांबला. आणि आता कोल्हापूरमधून बाहेर कसं पडावं हे त्याला सुचत नव्हतं. आणि त्यातच पुन्हा अंधार पडायला लागला. शशीनं आता ठरवलं की गाडी इथेच कुठेतरी सोडावी आणि आपण एस टीने मुंबईला जावं, कारण पोलीस एस टी चेक करत नाहीत.
गाडीने गेलो तर नक्कीच संशय वाढेल आणि पकडण्याचे चान्सेसही वाढतील. आणि म्हणून त्यानं तिथेच एका गावात गाडी सोडली. पुन्हा हातात बॅग घेऊन चंद्राला घेऊन निघाला. चंद्राला तर आता कळतच नव्हतं की हा इतका वेड्यासारखा का करतोय. आणि ती म्हणाली, आता काही चालत जायचं का मुंबईला? तू मला धड काही सांगत पण नाही. शशी म्हणाला, तुला सगळं सांगण्याइतकी तू अजून माझ्या विश्वासाची नाही. काय माहीत, तू पोलिसांची माणूस असली तर माझ्यासोबत थांबायचं आणि माझ्याकडून सगळी हकीकत जाणून घ्यायची आणि मला पकडून द्यायचा, असा तुझा प्लॅन असेल तर. आणि चंद्राला राग आला आणि ती म्हणाली, ए, खोट्याची अवलाद नाही माझी, मी खरंच बोलते. मी कशाला पोलिसांची माणूस असेल? सांगू वाटलं सांग, नाहीतर नको सांगू. आणि शशी म्हणाला, ओके, नाही सांगणार, शांत राहा, असं म्हणून तो निघाला. पण आता पोलिसांनाही बहुतेक कळलं होतं की शशीची गाडी गावातून फिरते आणि मधल्या रस्त्यानं निघाली आहे. त्यामुळे ज्या ज्या गावातून शशी जाईल त्या त्या गावात पोलीस बंदोबस्त वाढवून शोध घ्यायचं काम सुरू होतं. आणि गावकऱ्यांना पोलीस विचारत होते, एक चांगले कपडे घातलेला, सुटाबुटातला आणि अशी अशी गाडी असलेला, दाढी असलेला माणूस दिसला का? आणि लोक म्हणायचे, हो, माणूस तर तसाच होता, पण तो एकटा नव्हता, त्याच्यासोबत एक बाई पण होती. आणि पोलीस बुचकळ्यात पडायचे. मग नक्की तो मुंबईचा डीलर नसेल, जर बाई सोबत असेल तर, असं त्यांना वाटायचं. आणि कोणीतरी नवरा बायको असतील. पण जेव्हा इन्स्पेक्टरला त्या गावात लावलेली गाडी दिसली मुंबईची, आणि तेव्हा ते म्हणाले, यस, म्हणजे तो इथेच कुठेतरी आहे आणि आपल्याला चकमा देऊन गाडीनं मुंबईला न जाता एस टीने किंवा टेम्पो कशानेही तो मुंबईला निसटून जाईल. तुम्ही प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करा आणि चेकपोस्टच्या आसपास असलेल्या सगळ्या गावांमध्ये जाऊन सुद्धा चौकशी करा. कच्च्या रस्त्याने सुद्धा एक एक कॉन्स्टेबल पेरा आणि जाऊन जाऊन तो जाणार कुठे? हाती लागणारच आपल्या. यावेळी त्याची सुटका नाहीच. आणि शशी आता कुठल्या पण रस्त्याने समोर निघाला की एखादा तरी पोलीस त्याला अडवा यायचाच. तो एकटा असता तर ठीक होतं, पण चंद्रासुद्धा सोबत होती आणि शशीला तिला मागे सोडून जाता येत नव्हतं. आणि ती नाराज होईल म्हणून तो तिला काही बोलतही नव्हता. आणि आता अंधार पडला, सोबत बॅटरी नाही, काहीच नाही. आकाशही भरून आलं होतं. पुन्हा पावसाला सुरुवात होणार असं वाटत होतं. दोघंही आता चिखला मातीने भरलेल्या रस्त्यातून वाट तुडवत निघाले होते. आणि एके ठिकाणी शशीच्या पाठीमागून चालणारी चंद्रा दगडाला ठेच लागून अडकळली आणि जोरात ओरडली. तसं शशीनं पाठीमागं वळून पाहिलं आणि चंद्रा तोल जाऊन सरळ शशीच्या मिठीत गेली. शशीनंही तिला समोरून मिठीतच घेतली. दोघांच्याही हृदयाची स्पंदनं वाढायला सुरुवात झाली. आणि आता चंद्राला वाटलं की तो नक्की ओरडणार, ओरडणार म्हणजे ओरडणार. नीट चालता येत नाही का? कशाला माझ्या मागे मागे करतेस? तुझा डोक्याला ताप झालाय माझ्या, असं तो म्हणणार. आणि तिनं आता ते सगळं ऐकण्याची तयारीसुद्धा ठेवली होती. पण शशी न ओरडता म्हणाला, तू ठीक आहेस का? तुला लागलं नाही ना? आणि माझ्या हाताला पकडून चल. असं म्हणून त्यानं एका हातात पैशांची बॅग आणि दुसऱ्या हातात चंद्राचा हात घट्ट पकडला आणि त्या चिखला मातीने भरलेल्या खाच खळग्यांची वाट तुडवत अंधारात निघाला. आणि म्हणाला, आजची रात्र समोरच्या गावात आसरा घेऊया. आणि त्यानं पकडलेल्या हातामुळे चंद्रा मात्र त्या अंधारातच खूप लाजून गेली होती आणि शहारत होती आणि गालात हळूच हसत होती. आणि का कुणास ठाऊक आता तिला शशीची लाज वाटत होती.